नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। काल जवळपास 10 तासानंतर प्रवास करून जयपूरला पोहोचलो आहे। रात्री उशिरा झाल्यामुळे कुठल्याही स्टोरी आणि कुठलाही व्हिडिओ अपलोड नव्हता केला, पण रात्री झोपही लागले नाही। पण स्टील चलो उठलो सकाळी। आणि प्रणवला ॲक्च्युली काही माहिती नव्हतं इकडचं, जयपूरचं माहितीच नाही, कारण प्रणवने राजस्थानच एक्सप्लोअर केलेलं नाही आहे। मी एक्सप्लोअर केलं नाही आहे, बट जयपूर मी एक्सप्लोअर केलं आहे। तर जयपूरमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत बघण्यासारख्या, खूप साऱ्या गोष्टी आहेत। त्यातून एक फोटोजेनिक म्हणा किंवा फोटोग्राफीसाठी एक मस्त लोकेशन, हे माझं फेवरेट लोकेशन आहे, पत्रिका गेट म्हणून। व्हिज्युअल्स तुम्हाला मिळतीलच, एकदा बघा। 360 व्हिडिओज पण काही रेकॉर्ड केले आहेत, त्या एकदा व्हिज्युअल्स बघा आणि सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। जय महाराष्ट्र। लेट्स एक्सप्लोर जयपूर। फायनली जयपूरला पोहोचलो होतो आम्ही आणि हॉस्टेलला सर्व रूम वगैरे घेऊन निघालो होतो। एक सुंदर अशी जागा आहे जयपूरमध्ये, ज्याला पत्रिका गेटसुद्धा म्हटलं जातं। आय मीन पत्रिका गेटच आहे। ही अशी सुंदर पत्रिका गेट आहे आणि ह्या गेटवर पोहोचून काही फोटोज आणि व्हिडिओज आम्ही त्या ठिकाणी काढले। पत्रिका गेटवर आलो आहे आम्ही, आणि ॲक्च्युली ही जागा खूप भारी आहे। दरवेळेस जेव्हा मी आलो आहे तर खूप सारी गर्दी असते, पण उन्हाळा असल्यामुळे काय की लोक येत नाही, आणि राजस्थान म्हटल्यावर तर प्रश्नच येत नाही की ऊन आणि टेम्परेचर, हे ऑफकोर्स टेम्परेचर तर जास्तच असणार आहे। तर मी रेकमेंड करेन की जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल किंवा राजस्थान एक्सप्लोअर करायचं असेल तर बेस्ट सीझन असतो जेव्हा तुम्ही, पावसाळा तर मी म्हणणार नाही, कारण हिवाळ्यामध्ये तुम्हाला बेस्ट सीझन हा असतो राजस्थान एक्सप्लोअर करण्यासाठी, कारण सगळीकडे थंड असतं। तर मी तर हेच रेकमेंड करेल की तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि जयपूरला एक्सप्लोअर करा। ही ॲक्च्युली जागा खूप भारी आहे आणि एक्सप्लोअर करण्यासाठी किंवा एक जर तुम्हाला आर्किटेक्ट जर बघायचं असेल तर तुम्ही ह्या जागेला नक्की व्हिजिट करावं असं मी तुम्हाला सजेस्ट करेल। कारण खूप जुनं आर्किटेक्चर हे ह्या ठिकाणी यांनी बनवलं आहे जयपूरमध्ये, आणि एक देखणी जागा आहे। पत्रिका गेट बघून आम्ही निघालो होतो दुसऱ्या एका लोकेशनवर जाण्यासाठी। जसं तुम्ही हा ब्ल्यू कलरची ही बिल्डिंग बघताय, तर हा एक सर्वात मोठा मॉल आहे तिथला, आणि आम्ही जायला निघालो आहोत आता हवा महलसाठी। दुपारचे जवळपास दीड 2 वाजत होते ह्या तपतपत्या उन्हामध्ये। ॲक्च्युली एवढ्या कडक उन्हामध्ये आम्ही निघालो होतो, त्यात व्हॅन असल्यावर ऑफकोर्स खूप जास्त गरम होत होतं, आणि राजस्थान म्हटल्यावर तर प्रश्नच येत नाही, खूप गरम होत होतं। तर हे आहे हवा महल जे तुम्ही बघता आहात। संध्याकाळच्या वेळेस एक सनसेटचा शूट घेतला होता, जो जयपूरमधून सनसेटचा एक मस्त स्कायलाईन किंवा एक मस्त जयपूरमधून एक सनसेट व्ह्यू कॅप्चर केला होता, हे तुम्ही बघतच आहात। सनसेट कॅप्चर केल्यानंतर आम्ही निघालो होतो एका मिठाईच्या दुकानामध्ये घेवर खाण्यासाठी।
एक असा पदार्थ आहे की त्याच्यावर एक तळलेला पदार्थ असतो दुधापासून बनवलेला, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एक मस्त रबडी टाकलेली असते, खूप गोड असतं. आणि ॲक्च्युली तुम्ही व्हिडिओ बघितला असून कुठे आलो आहे, मला गोड तर लहानपणीपासूनच आवडतं. तर जयपूरमध्ये जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा एक स्वीट आहे, घेवर म्हणतात, सगळ्यांनाच माहिती असेल घेवर म्हणजे काय. सॉरी. तर घेवर असं काय असतं माझ्या मते, ते दुधाचंच काहीतरी करतात आणि त्याच्यावर रबडी टाकून देतात. मी फोटो टाकतोच तुम्हाला, फोटो किंवा व्हिडिओ एक काढलाच आहे. तर खूप भारी लागतं. प्रणवने खाल्लं नव्हतं ॲक्च्युली, मी खाल्लं होतं. जेवण झालं, जायचं होतं पत्रिका गेटला, पण म्हटलं पहिले हे ट्राय करू, कारण हा कधी येतो काय येतो माहिती नाही. मग म्हटलं हे ट्राय करायला लावू याला. मस्त लागतं. मी सगळ्यांना रेकमेंड करेन की जर तुम्ही जयपूरला आलात ना, तर एक वेळेस रावत मिष्टान भंडार म्हणून काय आहे, मिष्टानच म्हणतात त्याला इकडं हिंदी भाषेमध्ये. तर ते नक्की ट्राय करा, एक वेळेस नक्की ट्राय करा. छोटंसं घ्या वाटल्यास, पाहिजे तर पहिले ट्राय करून बघा. मी तर नक्की सांगेल की तुम्हाला नक्की आवडेल. चलो पहिले खाऊन घेतो आता, मग भेटू.